सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये परत एक सलाम. परमेश्वराचे आपण गौरव करू की परमेश्वराच्या कृपेने आज नवीन दिवस परत एक बार आपल्याला देवाने दिलेला आहे. त्याच्या वचनातून आपण दररोज शिकत आहोत आणि खात्री बाळगतो की त्याच्या येण्याच्या तयारीमध्ये आपण सर्वजण आहोत. आपण आजच्या भागाला देखील सुरुवात करत असताना परत एक बार प्रार्थना करूया. सामर्थ्यवान अशा आमच्या सेनाधीश परमेश्वरा, या सुंदर अशा वेळेबद्दल आम्ही खरोखर तुझे धन्यवाद देतो की तुझी दया आहे जी आम्हा सर्वांना प्रत्येक सकाळी नवीन करून प्राप्त होते आणि प्रभू पित्या आम्हा सर्वांनाही सांभाळते. आजच्या वेळेस प्रभू पित्या ज्या वचनाचा आम्ही बोध घेत आहोत, हा बोध घेण्याकरिता आमचे अंतःकरण तू तयार कर. प्रभू पित्या तू दररोज आम्हा सर्वांना तयार करत आहेस तुझ्या येण्यासाठी आणि तुझ्या स्वर्गीय राज्यासाठी. प्रार्थना करतो की ही वचनं आमच्या आध्यात्मिक शरीराला आकार द्यावेत आणि आमचं आंतरिक जीवन तुझ्या वचनानुसार पवित्र व्हावास तू कर. ही वेळ आमचा ताबा तुझ्या हाती देऊन विनंती ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. काल बराचसा भाग आपण पाहिलेला आहे की ख्रिस्ताचं येणं होणार आहे, त्यावरचा विश्वास आणि कशा रीतीनं परमेश्वर आपल्याला याच्यातून मार्गदर्शन करतो. आता इथून पुढचे मुद्दे आपण घेत आहोत. वचन आपल्याला आज सांगत आहे. मुद्दे असे आहेत: ख्रिस्ता आगमनाची खात्री. प्रेषित आणि त्या काळचे प्रारंभीचे ख्रिस्ती लोक यांनी ख्रिस्त आगमनाला धन्य आशा असे संबोधलेले आहे. आपण एक वचन वाचत आहोत, तिताला पत्र 2 अध्याय आणि 13 वचन आहे. आता या वचनामध्ये जी ख्रिस्ताचं येणं आहे, त्या येण्याला धन्य आशा म्हटलेलं आहे आणि त्याच्याबद्दल अजून थोडं मार्गदर्शन आहे. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व आपला तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. वचन आपल्याला सांगत आहे की या धन्य आशा प्राप्तीची आपण जर वाट बघत आहोत, या धन्य आशेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, तर आपण अभक्तीला आणि ऐहिक वासनांना नाकारलं पाहिजे. आता आपल्या प्रत्येकांना माहित आहेत की आपली अभक्ती कशी आहे आणि आपल्या ऐहिक वासना म्हणजे जैगिक वासना कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला अजून देखील आवड आहे, जे आत्मिक नाही आणि जे जैगिक गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातं, सातत्यानं ओढत आहे. आणि या वासनांना बळी न पडता वचन म्हणत आहे की सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने आपण वागावं. ही वचनं जर आपण थोडी विचार केली, मला वैयक्तिक रीतीनं असं वाटतं की ज्यावेळेस पौल हे पत्र लिहित आहे आणि ज्यावेळेस ज्या मंडळीमध्ये सांगण्यात आलेलं आहे, वाचण्यात आलेलं आहे, त्या मंडळीसमोर पौल आहे असा उभा असेल आणि त्यांच्या नजरेत असं दिसत असेल की पौल स्वतः आमच्याशी बोलत आहे. आणि त्यामुळं ती ही वचनं लोकं फॉलो करत आहेत, पाळत आहेत, कारण त्यांना अशा पद्धतीचा एक सेवक त्यांच्या नजरेसमोरून गेलेला आहे, जो स्वतः काय करत आहे, सुभक्तीने वागतो, नीतीने वागतो आणि मर्यादेने वागतो. आणि तोच देवाचा सेवक यांना देखील सांगत आहे की आपण सर्वजण या धन्य आशेमध्ये आहोत. आणि मग आज ज्यावेळेस आपण हे वचन वाचतो, आपल्या समोर देखील कदाचित पौल उभा राहो किंवा देवाचा आत्मा आपल्यासमोर उभा राहो, परंतु हे वचन आपल्याला सांगत आहे की आपण मर्यादेमध्ये असावं, आपण नीतीने वागावं आणि आपण सुभक्तीने वागावं. कारण या आशेमध्ये आपण आहोत. जर तुम्ही या आशेमध्ये नसता, तर तुम्ही जैगिक गोष्टी पद्धतीनं विचार केला, जैगिक गोष्टीप्रमाणे वागला तर ठीक आहे. कारण आपल्याकडे आशा नाही. पण आपल्याकडे आशा असून देखील, स्वर्गीय राज्याच्या वाटचालीवर असून देखील, जर आपण जैगिक लोकांसमानच वागतो, त्यांच्या विचाराप्रमाणेच आपले विचार आहेत, त्यांच्या शब्दाप्रमाणेच आपले शब्द आहेत, त्यांच्या वागण्यानुसारच आपली वागणूक आहे, तर मग आपण अजून देखील त्या आशेमध्ये नाही किंवा अजून देखील आपण ती धन्य आशा याच्याकडे सर्वस्वी समर्पित झालेलो नाही. म्हणून वचन आपल्याला सांगत आहे की त्याच्या येण्याची खात्री या वचनाद्वारे होत आहे. ख्रिस्ती यात्रेचे हेच एक ध्येय आहे आणि जे ख्रिस्तावर प्रीती करतात ते सर्वजण त्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहतील आणि त्या समयी ते त्याच्याबरोबर समोरासमोर सहभागाचा अनुभव घेतील. किती आनंदाची गोष्ट असेल की आपण विश्वासानं हा भाग बघत आहोत
की ज्याची मी वाट पाहत आहे ना, त्याला मी समोरासमोर भेटेन आणि समोरासमोर सर्व गोष्टी किंवा त्याच्या सोबतीचा सहभाग याचा अनुभव मी घेऊ शकेन. विचार करूया की आपल्या जीवनातली सगळ्यात उत्तम अशी कुठली गोष्ट आहे, की जी आपल्याला करायची आहे, अजून देखील आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे? आता काही जणांसाठी किंवा तरुण लोकं जर ऐकत आहात आपल्यासाठी, की हा एखादा आता अगोदर फिल्म स्टार असायचे, परंतु आताचं युग रील स्टार याच्याकडे धावतं, की हा रील स्टार मला याच्याशी भेट घ्यायची आहे. हा खूप फेमस आहे. याच्यासोबत फोटो काढायचे आहेत किंवा जर याच्याशी एकदा जर भेट झाली, मग आपला मॉडेल कोणी असू शकतो, आवडता व्यक्ती कोणी असू शकतो. आणि हे आपल्या विचारामध्ये चालू असतं, की जर याच्याशी माझी भेट झाली, तर एक फोटो नक्कीच मी घेईन. आणि मग तो डीपीला ठेवाल, स्टेटसला ठेवाल किंवा घरामध्ये प्रिंट करून ठेवाल. आपल्याला ही एक आवड आहे, की हा व्यक्ती माझा आवडता आहे आणि मी याला फॉलो करतो, तर याच्या समवेत मला एकदा तरी भेट घ्यायची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असा काहीसा भाग असतोच. आणि माझा देखील होता ज्यावेळेस मी लहान होतो. परंतु जेव्हापासून मी सेवेमध्ये आहे, या गोष्टी मला इतक्या मॅटर करत नाही. आणि जर अशा रीतीनं आपण जगिक लोकांसाठी आवड धरू शकतो, मग ख्रिस्तासाठी का नाही? कारण हीच आशा सर्व त्याच्या शिष्यांना होती, की मला ख्रिस्ताला भेटायचं आहे. तो ख्रिस्त जो आमचा तारणारा आहे. जो ख्रिस्त आमचं मनोरंजन करत नाही, परंतु आमचं तारण करत आहे. आणि त्याच्या संगतीचा लाभ पवित्र आत्म्याद्वारे, पित्याद्वारे आणि देवदूतांद्वारे त्यांना घेता येईल. हे वचन त्यांना प्रेरित करत होतं. पवित्र शास्त्राची साक्ष आपण या वचनातून पाहत आहोत, की ख्रिस्तानं या सर्व शिष्यांना सांगितलं, की "मी जातो तुमच्यासाठी जागा तयार करत आहे आणि मी पुन्हा येईन." जर ख्रिस्ताऐवजी दुसरं कोण म्हटलं असतं, तर आपण डाउट घेऊ शकतो. तर आपण शंका उपस्थित करू शकतो. तर मग आपण म्हणू शकतो, की हे होईल किंवा नाही होईल आपण काही सांगू शकत नाही. आता इथं महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की ख्रिस्त तर सत्य आहे. ख्रिस्ताने जे काही बोललं त्या सर्व गोष्टी घडल्या आणि जर अगोदर बोललेल्या गोष्टी घडलेल्या आहेत, तर इथून पुढे देखील बोललेल्या गोष्टी सर्व शक्यच होतील, सर्व गोष्टी घडतील. 2000 वर्षापूर्वी जर तो भाकीतं देत आहे, की नंतरच्या युगामध्ये, शेवटच्या काळामध्ये या गोष्टी घडतील, ज्या मत्ते 24 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या आज आपल्या डोळ्यासमोर दिसतात, नजरेसमोर आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जगत आहोत. तर मग त्याच्या येण्याबद्दल देखील जे त्यांनी भविष्यवाणी केलेली आहे, ती देखील सत्य होईल. पृथ्वीवर ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याविषयी जसे भाकीत करण्यात आले होते, तसे त्याच्या दुसऱ्या येण्याविषयी सर्व पवित्र शास्त्रात अगोदरच सांगण्यात आले आहे. आता इथं जर त्याच्याबद्दल सांगितलेली जी पहिली भविष्यवाणी होती, ती जर पूर्ण झाली नसती, तर मग अजून आपण शंका घेऊ शकलो असतो, की कदाचित दुसऱ्या वेळेस तो काही येऊ शकत नाही. पण जर त्याचं पहिलं येणं पूर्ण झालेलं आहे, तर तसंच त्याचं दुसरं येणं देखील पूर्ण होईल आणि शक्य होणार आहे. पहा सर्वांचा न्यायनिवाडा करावयास आणि त्यापैकी अभक्त असलेल्या लोकांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व अभक्तीच्या कर्मावरून आणि ज्या सर्व कठोर गोष्टी अभक्त पापी जनांनी त्याच्या विरुद्ध सांगितल्या, त्यावरून त्या सर्वांस दोषी ठरवाव्यास प्रभू आपल्या पवित्र जनांनी वेष्टीत असा आला. आता इथं वचन आपल्याला असं सांगत आहे, की परमेश्वर ख्रिस्त सर्वांचा न्यायनिवाडा करण्यासाठी येत आहे आणि जे अभक्त लोकं आहेत, त्यांनी अभक्तीने केलेल्या आपल्या सर्व अभक्तीच्या कर्मावरून त्यांना कठोर दंड देण्यासाठी दोषी ठरवायला प्रभू येत आहे. बाकीच्या लोकांचा विचार सोडूया. आपल्या लोकांचा आपण विचार करूया, की माझी भक्ती कशा पद्धतीची आहे? माझा विश्वास हा कशा पद्धतीचा आहे? मी ज्यावेळेस भक्ती करत आहे त्याच्यामध्ये खरोखर पावित्र्यपणा आहे का? खरोखर प्रामाणिकपणा आहे का? खरोखर माझी भक्ती देवाला समर्पित होऊन होते का अजून देखील मी अशा विचारांमधून भक्ती करत आहे, की मला याच्यातून काहीतरी प्राप्त होतं म्हणून मी भक्ती करत आहे. मग तो सेवक असेल, सभासद असेल किंवा कोणीही असेल. सगळ्यांसाठी हाच समान विचार आहे, की माझी भक्ती कशाशी निगडीत आहे. ज्यावेळेस मी सकाळी उठत आहे, प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहे. आता हे मार्गदर्शन आहे.
आपल्या सर्वांसाठी, की आपल्या भक्तीमध्ये देखील वाढ होत राहावी. आपल्या भक्तीमध्ये देखील आपण अशा स्तरावर पोहोचावं, की जिथं आपण ख्रिस्ताकडून काहीच अपेक्षा करू शकत नाही. फक्त त्याच्या स्तुतीमध्ये, त्याच्या आराधनेमध्ये, त्याच्या धन्यवादामध्ये आपण जाऊ शकू. नक्कीच अशी कधीच वेळ येणार नाही, की आपल्याकडे सगळं असेल. असं कधीच होत नाही. प्रत्येकाला गरज ही पडतेच. परंतु ज्यावेळेस आपण पूर्ण रीतीने देवाला समर्पित होतो, त्यावेळेस आपल्या मागण्या अक्षरशः कमी होतात आणि त्यावेळेस फक्त आपल्याला देवाचा गौरव करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. तशा पुन्हा येण्याच्या आश्वासनाबद्दल ख्रिस्ताच्या शिष्यांना फार आनंद झाला. त्यांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले, परंतु परत येण्याच्या आश्वासनाच्या आठवणीने त्यांचा उत्साह, धैर्य यांचे नवीनीकरण होण्याचे केव्हाही थांबले नाही. त्यांचा स्वामी, त्यांचा गुरु त्यांना त्याच्या पित्याकडे घेऊन जाण्यास येत होता. काही लोकं नक्कीच या सर्व शिष्यांना वेडी म्हणत असतील. आज जो विश्वास आपण बाळगत आहोत, अनेक लोकांनी या विश्वासाला वेडगळपणा म्हटला असेल. कारण तुम्ही कोणाची अपेक्षा करत आहात? जो व्यक्ती मेलेला आहे, तो व्यक्ती परत येईल का तुम्हाला घेण्यासाठी? आणि जिथं तो गेलेला आहे, तुम्हाला तिथं जाता येईल का? अनेक सारे प्रश्न लोकांनी यांच्यासमोर मांडले असतील, परंतु हे शिष्य फक्त आनंदामध्ये होते, की जो विश्वास आम्ही धरलेला आहे, त्या विश्वासाच्या आधारे आमचं नवीनीकरण होत आहे, आमचं धैर्य वाढत आहे, आमचा उत्साह वाढत आहे, कारण ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. आणि कदाचित आपल्यापैकी देखील अनेक जण अशाच विश्वासामध्ये आहात, अशाच आशेमध्ये आहात, की नक्कीच ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे. आणि या आशेमध्ये आपण जगत असताना आपला उत्साह दररोज नवीन झाला पाहिजे. तीच लोकं सकाळी उठू शकतात, तीच लोकं भक्तीमध्ये जॉइन होऊ शकतात, तीच लोकं प्रार्थनेमध्ये बसू शकतात, तीच लोकं देवाच्या आराधनेमध्ये असू शकतात. काही जणांना सकाळी जॉइन होता येत नाही, परंतु दिवसभरामध्ये जसं त्यांना शक्य होईल, आनंदानं त्याच्या भक्तीमध्ये सहभागी होतात. आनंदाने ते ही वाट पाहतात, की ख्रिस्त या भक्तीद्वारे आमची भेट घेईल आणि त्यावेळेसच आपला कंटाळा दूर होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे, की पहिल्या येण्याद्वारे हमी मिळते. ख्रिस्ताच्या पहिल्या येण्याशी त्याच्या दुसऱ्या येण्याचा घनिष्ठ संबंध येतो. अर्थात आपल्याला माहिती आहे, जर ख्रिस्त प्रथम आलाच नसता, तर दुसरं देखील येणं त्याचं झालं नसतं. आता ख्रिस्ताची येण्याचं किंवा त्याच्या इतर कार्यामध्ये त्याच्या यज्ञाद्वारे पाप दूर करण्यास तो अवतीर्ण झाला, याचा पुरावा आमच्या जवळ आहे. म्हणून तो तारणासाठी पापविरहित असा दुसऱ्याने दिसेल, असा विश्वास धरण्यास निश्चितच कारण आहे. यज्ञाद्वारे म्हणजे त्याच्या देहाच्या यज्ञाद्वारे पाप दूर करण्यासाठी तो या जगामध्ये आला. का बरं कोण इतकं सर्व आपल्यासाठी करत आहे, की फक्त मी माझ्या पापातून दूर व्हावं? का बरं इतकं परमेश्वर कष्ट घेत आहे माझ्यासाठी, की माहीत असताना देखील, की आज हा व्यक्ती जरी भक्तीमध्ये असेल, वचन ऐकत आहे, या धन्य आशेमध्ये आहे, परंतु तरी देखील दुसरा त्याचा क्षण हा देवाच्या आज्ञेविरुद्धचा आहे. परंतु तरी देखील वचन आपल्याला सांगतं, की आपल्या पापाकरिता आणि ज्यावेळेस आपण त्याचे शत्रू होतो, तेव्हा देखील ख्रिस्तानं आपला प्राण आपल्यासाठी दिलेला आहे. आणि या या अर्पणाद्वारे, या प्रीतीद्वारे आपण देवाकडे वळावं. ख्रिस्त आपल्याला काय देतो, या गोष्टीकडे बघून नाही. तर जे ख्रिस्तानं आपल्यासाठी केलेलं आहे, त्याच्याकडे पाहून आपण, त्या प्रीतीकडे पाहून आपण ख्रिस्ताकडे वळत राहावं. ख्रिस्ताचे स्वर्गीय कार्य. ख्रिस्ताने योहानाला जे प्रगट केले त्यावरून स्पष्ट होते, की स्वर्गीय पवित्र स्थान तारणाच्या योजनेचा केंद्रबिंदू आहे. वधस्तंभावर अगोदरच साध्य केलेल्या तारणाची सांगता, पूर्तता करण्यासाठी ख्रिस्त तत्परतेने कार्य करीत आहे. अशा विश्वासाने त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांना फार मोठा उत्साह प्राप्त होतो. आता जी ख्रिस्ताची स्वर्गीय सेवा होती, काही वचनं आपल्याला दिलेली आहेत. प्रकटीकरण 1 अध्याय 12 वचन, 13 वचन. या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की आणि योहानानं त्याच्या दृष्टांतामध्ये पाहिलं, एक आवाज येत आहे. तो आवाज त्याला बोलावित आहे. त्यानं पाहिलं मंदिर आहे. तसंच त्यानं पाहिलं त्याच्यामध्ये 7 समय आहे. त्या 7 समयामधून आवाज येत आहे. त्या आवाजाकडे ज्यावेळेस तो लक्ष लावत आहे, एक पायघोळ घातलेला, वस्त्र घातलेला एक व्यक्ती त्याच्या दृष्टीस पडत आहे. तो समयामधून चालत आहे
आणि इतर देखील अनेक सारी वचनं आहेत, जी वचनं आपल्याला सांगतात, की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्यामध्ये त्याचं कार्य करत आहे, मध्यस्थीचं. स्वर्गीय पवित्र स्थानामध्ये अजून देखील तो आपली सेवा चालू ठेवत आहे, की हा प्रभू येशू ख्रिस्त आपण मागच्या आठवडी शिकलो, बरोबर? आपण शैलेश सरांद्वारे शिकलो, की अजून देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी स्वर्गीय राज्यामध्ये कार्य करत आहे आणि आपल्या तारणाची योजना अजून तो परिपूर्ण करत आहे. अजून देखील ही सेवा त्याची स्वर्गीय राज्यामध्ये चालू आहे, ज्याच्याद्वारे आपल्याकरिता तो मध्यस्थ बनत आहे. पृथ्वीतलावर जे वधस्तंभ करण्यात आलेला आहे, जो अर्पण त्याचं करण्यात आलेलं आहे, तिथं अजून देखील तारणाची सर्वस्वी योजना पूर्ण होत नाही. जी योजना जे कार्य राहिलेलं आहे, ते ख्रिस्ताचं कार्य आपण पाहतो, की स्वर्गीय राज्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अजून देखील करत आहे. आपल्यासाठी तो मध्यस्थी करत आहे. आणि म्हणून या मध्यस्थीमुळेच, या तारणामुळेच किंवा त्याच्या या कार्यामुळे आपण दररोज देवाजवळ हाक मारू शकतो. दररोज आपण ख्रिस्तापर्यंत आपल्या तारणासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो. आणि हे प्रयत्न स्वबळावर नाही, तर ख्रिस्ताच्या अर्पणामुळे होत आहे. आणि ख्रिस्त आपल्यासाठी हे सर्व करत आहे. आता त्याच्या येण्याची पद्धत, हे वचन आपल्याला माहिती आहे मत्ते 24:24 आणि 23 देखील, की त्याचे येणे लवकर होणार याविषयी ख्रिस्ताने जी चिन्ह सांगितली, त्यासोबत त्याच्या लोकांची फसगत खोट्या प्रतिपादनाने होऊ नये याविषयी त्याने आस्था दर्शवली. दुसऱ्या आगमना अगोदर खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे होतील. अशी मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील, की साधेल तर निवडलेल्यास देखील फसवतील. आणि पुढे देखील वचन आहे. त्याच्या अगोदर आपण हे वचन समजून घेऊया. वचन म्हणत आहे, की खोटे संदेष्टे, खोटे ख्रिस्त देखील येतील. आणि हे वचन परिपूर्ण झालेलं आहे. अनेक लोक स्वतःला ख्रिस्त म्हणवतात. अनेक लोक म्हणतात, "मी ख्रिस्त आहे" आणि होऊन गेले अशी सारी लोकं. आता खोटे संदेष्टे आले. खोटे संदेष्टे त्यांचा खोटा संदेश घेऊन आले. अजून देखील काही मंडळ्या आहेत आता सध्या. या मंडळ्या आहेत अ, त्यांचं नाव नाव घेत नाही, परंतु हां, आपण समजून घ्या, की कोरियामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे. अजून एका ठिकाणी ख्रिस्त आलेला आहे. तो येऊन आम्हाला सांगून गेला आणि त्याच्याद्वारे अ, आमची मंडळी सुरू झाली. मध्यंतरी मी एक छोटीशी रील पाहिली. त्या रीलमध्ये दाखवलेलं होतं, की जपान का कोरिया या भागामध्ये अ, इमेजेस लावलेले आहेत. बॅनर असतात आपल्या आपण पाहतो चौका-चौकामध्ये. तशा रीतीने काही ठिकाणी त्यांनी पिक्चर्स लावलेत आणि ते त्याच्यामध्ये असं त्यांनी दाखवलेलं होतं. एका व्यक्तीचा फोटो होता आणि "मी ख्रिस्त आहे. मी आलेलो आहे आणि मी या रूपामध्ये आलेलो आहे." अशा रीतीनं ते सादर करत आहेत, प्रदर्शित करत आहेत आणि अनेक लोकं या गोष्टीला बळी पडतात. आता देवाचं वचन आपल्याला असं म्हणत आहे, की हे खोटे संदेष्टे, खोटे ख्रिस्त म्हणून येतात आणि जगामध्ये स्वतःचा प्रचार करत आहेत. त्याच्याबद्दल पुढचा एक भाग आहे, की त्याचं येणं कसं होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर हे वचन आपण समजून घेऊ, की अशी मोठी चिन्हे ती लोकं दर्शवतात, घडवतात, अद्भुते दाखवतात, की साधेल तर निवडलेल्यांना देखील ते फसवतील. निवडलेली म्हणजे जे विश्वासामध्ये आलेले आहेत, ज्यांना ख्रिस्तानं निवडलं, त्याची सेवा करण्यासाठी. आता हे निवडलेली कशी काय फसतात? बरोबर. आपल्यासमोर प्रश्न असा आहे, की जर निवडलेली लोकं आहेत, ती कशी काय फसू शकतात? देवच तर आपल्यासमोर आहे. मग आता जे आपण सर्वजण आहोत, आपण स्वतःसाठी प्रश्न करायचा, हे वचन माझ्यासाठी तर नाहीये ना? मी आज काही चिन्हे, काही अद्भुते, काही चमत्कार बघून फसतोय का? किंवा माझा विश्वास मला फक्त या गोष्टीकडे लक्ष लावण्यासाठी सांगतोय का? किंवा माझा विश्वास, माझी आशा या वचनांद्वारे माझ्यामध्ये रूपांतर करून, माझ्यामध्ये नवचैतन्य आणून, नवजीवन आणून, माझ्या अंतःकरणाचं पवित्रकरण करून किंवा रूपांतर करून मला नीतीच्या मार्गावर आणत आहे. जर हा भाग आपल्या मनामध्ये येत नाहीये, फक्त आपण जगी गोष्टीकडे, चमत्काराकडे धावत आहोत, तर आपण थोडंसं थांबावं. कारण वचन म्हणतं, की जमेल तर ती लोकं निवडलेल्यांना देखील फसवतील. काही संदेश ते खूप चांगले आहेत आणि
आपण म्हणतो की हा इतर इतर डिनॉमिनेशनमध्ये देखील म्हणा की खूप चांगले संदेश ते आहेत. खूप चांगले त्यांचे संदेश असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने ते वचन देखील सांगतात. अनेक लोकं मग फॉलो करायला लागतात. अनेक लोकांना ते आवडतं आणि मग हळू-हळू सुरू होतं, की ते मग तेल विकत आहेत, मग पाणी विकत आहेत, मग बाकीच्या गोष्टी करत आहेत. अ, आणि अनेक साऱ्या गोष्टी अशा घडतील. सर्वांनाच आपण समोर ठेवत नाही, परंतु काही लोकं जे मोठमोठ्या संख्येनं आपली सभा चालवत आहेत आणि तिथं या गोष्टी घडतात, जे फसवलं जातं. म्हणून सातत्यानं मी आपल्याला सांगत आहे, की आपला विश्वास हा आपल्या भावनेवर आधारित असू नये. आपला विश्वास हा देवाच्या सत्य वचनावर आधारित असावा, की देवाचं वचन मला काय सांगतं आणि या वचनानुसार सर्व गोष्टी आहेत का? कारण फक्त आपलीच मंडळी नाही, अनेक अशा मंडळ्या उपस्थित झालेल्या आहेत, ज्या मंडळ्या फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात. हे वचन काय सांगतं? आणि जर आपण निवडलेली लोकं आहेत, अवशिष्ट लोकं आहेत, तर किमान आपण तरी अशा गोष्टींपासून लांब राहावं. जुन्या काळात म्हटलं जायचं, की जे ॲडव्हेंटिस्ट लोकं आहे, इंग्लिशमध्ये असं म्हटलं जायचं, की "दीज आर द पीपल ऑफ बुक" किंवा "पीपल ऑफ बायबल." कारण ते वचनाच्या पलीकडे जात नव्हते. वचन काय सांगतं, जे वचनात आहे तेवढंच आम्हाला सांगा किंवा ते स्वतः वचनाचा अभ्यास करत होते. स्वतः सातत्यानं वचन उघडून वाचत होते, की हे वचन आम्हाला असं सांगत आहे आणि त्यांचा विश्वास या वचनावरच आधारित होता, या अभ्यासावर आधारित होता. आणि आज देखील अनेक सारे जण आपले जे सभासद आहेत, ते फक्त वचनच पाळतात. कारण वचनामध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे. आता एक गोष्ट मी जी बघितली मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे? की काही आपल्या आपल्या संस्थेमधून नाही, इतर मंडळीचे जे सभासद आहेत, त्यांच्याकरिता फक्त मोबाईलवर संदेश लावणे, ऐकणे आणि आपली प्रार्थना घेणे, हा त्यांचा रेग्युलर भाग आहे. पण ज्यावेळेस ते संदेश ऐकत आहेत, तो संदेश ऐकल्यानंतर तो वचनाप्रमाणे आहे का, याचा कोणीही विचार करत नाही. आपण ख्रिस्ती लोकं, ॲडव्हेंटिस्ट लोकं म्हणून आपण सर्वप्रथम वचनाचा अभ्यास करतो. आपण शब्दाचे धडे त्यासाठीच घेतो. आपण त्याचा अभ्यास याकरिता करतो, की वचनानुसार सर्व गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत आपण यावं. फक्त कानाला चांगलं वाटतंय, मनाला चांगलं वाटतंय, मी प्रफुल्लित होत आहे, मी आनंदित होत आहे, माझ्या अडचणीसाठी, माझ्या प्रश्नासाठी मला उत्तर मिळत आहे म्हणून ख्रिस्तापर्यंत आपण येऊ नये किंवा त्याच्यामध्ये आपण वाढू नये. वचनानुसारच आपला पुढचा भाग, पुढचे प्रत्येक पाऊल असावेत, की मग आपण योग्य मार्गामध्ये वाढत आहोत. आता वचन आपल्याला सांगत आहे, की निवडलेल्यास देखील ते फसवतील आणि त्याने पुढे म्हटले, की त्यावेळेस कोणी तुम्हास म्हणेल, "पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे," तर खरे मानू नका. आता जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की काही लोकं प्रचार करत आहेत. त्यांनी त्यांच्या मंडळ्या स्थापित केल्या. हे सांगून, की ख्रिस्त ऑलरेडी आमच्या गावामध्ये येऊन गेला आणि त्याच्यामुळं आम्ही आमची मंडळी सुरू केलेली आहे. ख्रिस्ताचं वचन म्हणत आहे, स्वतः तो म्हणत आहे, की कोणी तुम्हाला सांगेल, की येशू ख्रिस्त इथं आहे किंवा तेथे आहे, तर ते खरे मानू नका. मग का अजून देखील आपण विश्वास ठेवतो? का अजून देखील अनेक लोकं त्याच्याकडे धावतात आणि विश्वास ठेवतात, की खरोखर इथं चिन्ह घडत आहे ना, बरोबर मग कदाचित ख्रिस्त तिथं नक्कीच आलेला आहे. तिथं चमत्कार घडत आहे ना, म्हणजे ख्रिस्त तिथे येऊन गेलेला आहे. या गोष्टीवर आपला विश्वास असू नये. पूर्व इशारा ही पूर्व तयारी आहे. ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, की तुम्हाला इशारे यासाठीच देत आहे, कारण तुमची तयारी ही अगोदरपासून असावी. पुढचा मुद्दा आहे अक्षरशः किंवा वैयक्तिक आगमन. ख्रिस्ताचं आगमन हे कशा रीतीनं असेल? प्रेषित 1:11 मध्ये अ, देवाचे दूत आपल्याला सांगताना पाहायला मिळत आहे, की जसा येशू ख्रिस्त आकाशात घेतला गेला, तसाच तोच येशू ख्रिस्त आकाशातून येताना देखील तुम्हाला दिसेल. तसाच तो येणार आहे. जसं शिष्याने त्याला जाताना पाहिलं, तसाच त्याला येताना देखील पाहतील. आणि हे हे ख्रिस्ताच्या शिष्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे. ख्रिस्त येत असताना नक्कीच आद्य देवदूताची वाणी होईल. जे ख्रिस्तामध्ये मरण पावले, झोपी गेले, ते उठले जातील आणि त्याच्यामध्ये हे शिष्य देखील असतील, की ज्यांनी ख्रिस्ताला जाताना पाहिलं आणि तीच लोकं ख्रिस्ताला अजून स्वर्गीय राज्यातून खाली येताना देखील पाहतील. म्हणजेच तो आता फक्त आत्म्या स्वरूपानं नव्हे, परंतु स्वतः हाड किंवा मांस अशा स्वरूपामध्ये तो येत आहे.
आता ख्रिस्ताचं जे येणं आहे त्याच्यामध्ये अजून मार्गदर्शन आहे. पुढे देखील कदाचित आपण शिकणार आहोत. त्याचं जे येणं होणार आहे, येणं अ, अनेक लोकं म्हणतात, अनेकांना असं वाटतं, की त्याचं येणं यरुशलेममध्ये होईल. अनेकांना असं वाटतं, की त्याचं येणं अमेरिकेमध्ये होईल. अनेकांना असं वाटतं, की अजून कुठल्यातरी भागामध्ये होईल. पण हा दृष्टिकोन आपल्यासमोर आहे, की ज्यावेळेस येशू ख्रिस्त येणार आहेत, त्याचे पाय या पृथ्वीवर आता लागणार नाहीत. तो कोणत्या शहरामध्ये, कोणत्या गावामध्ये येणार नाही. तर त्याचे येणं हे अलौकिक असं एक विलक्षण असा क्षण असेल, जे सर्वजण पाहणार आहेत आणि हे दृश्यमान असेल. पुढचा मुद्दा तोच आहे, की त्याचं जे येणं आहे, ख्रिस्ताचं आगमन हा मनातला अदृश्य अनुभव नसून प्रत्यक्षात दृश्य व्यक्तीला भेटण्याचा प्रसंग आहे. त्याच्या येण्याच्या दृश्यमानाविषयी कसलाच संशय राहू नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांना इशारा देऊन सांगितले, की त्याचे येणे गुप्त रीतीने होणार नाही, तर जशी वीज चमकते त्याप्रमाणे त्याचे आगमन दृश्यमान असणार आहे. ख्रिस्त लपून-छपून येणार नाही किंवा ख्रिस्ताचं येणं गुपित असणार नाही. गुपित असणार नाही म्हणजे येऊन गेला हे कोणाला माहीतच नव्हतं, असं असणार नाही. काही मंडळ्या खूप अ, सामर्थ्यानं अशा रीतीनं कार्य करत आहेत, की ख्रिस्त येऊन गेला आणि त्यांच्यामुळं आमची मंडळी उभी राहिली आणि हे त्यांचे संदेश आहेत. अशा रीतीनं त्यांनी आमच्या या फाउंडरला सांगितलं आणि मग आमच्या फाउंडरनं आमची ही मंडळी उभी केली. ख्रिस्त ऑलरेडी येऊन गेला. आमच्या फाउंडरशी त्याची भेट झाली आणि मग आमची मंडळी उभी राहिलेली आहे. वचन म्हणत आहे, जशी वीज चमकते, तसं त्याचं येणं किंवा त्याचं आगमन हे दृश्यमान असेल. आता अनेक लोकं गफलत करतात, की येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे, की तो चोराप्रमाणे येईल. मनुष्याच्या पुत्राचं येणं एका चोराप्रमाणे होईल. आता चोराप्रमाणे म्हणजे तो लपून-छपून कोणत्यातरी घरामध्ये येणार आणि हळूच त्याची सुवार्ता सांगून जाणार असं अजिबात नाही. चोराप्रमाणे येणार याचा अर्थ असा आहे, ख्रिस्त आपल्याला सांगतो, की त्याचं येणं जसं चोराचं येणं कोणाला माहीत नसतं, तसं त्याचं येणं देखील कोणाला माहीत नाही. तो कधी येईल ही वेळ कोणाला माहीत नाही. तो आज येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, कधीही येऊ शकतो. आणि म्हणून ख्रिस्त आपल्याला सांगतो, की मनुष्याच्या पुत्राचं किंवा ख्रिस्ताचं येणं एका चोराप्रमाणे आहे. म्हणून आपल्याला तयारीमध्ये असण्यासाठी देवाचं वचन किंवा ख्रिस्त आपल्याला सांगत होता. परंतु ज्यावेळेस तो येणार आहे, खूपच खूप मोठा असा दृश्यमान हा क्षण आपल्या प्रत्येकासाठी असेल आणि आपली नजरे, आपले डोळे या सर्व गोष्टी पाहून आश्चर्यचकित होतील, आनंदित होतील. आपण सर्वजण अजून हर्ष करू, की माझा ख्रिस्त आलेला आहे. पवित्र शास्त्र स्पष्ट करते, की धार्मिक आणि दुष्ट एकाच वेळी त्याचे आगमन पाहतील. योहानाने लिहिले अर्थात ठीक आहे, हा एक भाग, की जे अधार्मिक जिवंत असतील ते देखील त्याचं येणं पाहणार आहेत. ते देखील अचंबित होतील, की कोण आलेलं आहे, जर त्यांनी ऐकलं नाही. परंतु ज्यावेळेस ते पाहतील त्यांना देखील या सर्व गोष्टी समजून येतील, की ख्रिस्त आलेला आहे. कारण त्याचं येणं तसं होत आहे. पहा तो मेघासहित येतो, प्रत्येक डोळा त्याला पाहील आणि दुष्टांची प्रतिक्रिया ख्रिस्ताने जाणली. पृथ्वीवरल्या सर्व जातीचे लोक शोक करतील. ते मनुष्याच्या पुत्राला आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. ख्रिस्त मेघावर आरूढ होऊन मोठ्या पराक्रमानं आणि मोठ्या वैभवानं येत आहे. आणि दररोज जसं आपण हे शिकत आहात, आपलं मन अजून या गोष्टींकडे लावा, की माझी आज कशा पद्धतीची तयारी आहे. ख्रिस्त ज्यावेळेस येत आहे, त्यावेळेस मी कोणती सजावट करावी? माझ्या अंतःकरणाची कशा पद्धतीची मी सजावट करावी? कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करावेत? माझ्या विचारांमध्ये कसे बदल करावेत? जर आज ख्रिस्त आला, तर माझ्याकडे पाहून त्याला आनंद होईल का? मला आनंदानं तो सगळ्यासमोर स्वीकारेल का? आनंदानं मला तो जवळ करेल का? मला तो मिठीमध्ये घेईल का? कारण माझ्यासाठी तो येत आहे. ख्रिस्त आपल्यावर प्रीती करतो, तर हे प्रीतीचं दर्शक आहे, की सामर्थ्यानं, पराक्रमानं, वैभवानं, गौरवानं ज्यावेळेस तो येत आहे, तर तो माझ्यासाठी येत आहे. आज आपलं आध्यात्मिक जीवन देवाला अशा रीतीनं समर्पित असू दे, की ख्रिस्ताचं येणं जेव्हा-केव्हा होईल, त्याच्या येण्यासाठी मी तयार आहे. आता ही तयारी आपण वचनानुसार केली पाहिजे. त्याचं येणं सगळ्यांना दिसणार आहे आणि ज्यावेळेस तो सर्वांना दिसत आहे, त्यावेळेस मी देखील त्याला पाहेल आणि मी देखील आनंद करेल. तुम्ही आज सर्वजण किंवा आपण सर्वजण अशा रीतीनं या वचनामध्ये असूया, या धन्य आशेमध्ये असूया, की त्याचं येणं होत असताना मी स्वतः मर्यादेने वागेन,
नीतीने वागेन आणि ख्रिस्ताच्या येण्यासाठी मी नेहमी तयार असेल. आज देवाची प्रीती आपल्या अंतःकरणावर कार्य करो, राज्य करो आणि आपण सर्वजण त्याच्या येण्यासाठी खरोखर मनापासून तयारीमध्ये असूया. परमेश्वर आजच्या या भागाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.